आता गंमत अशी आहे, थेट पुराण कथा लिहिली ना की नव्या पिढीला आहे ना ते थोडंसं तटस्थ राहतील की नाही मला नाही वाचायचं देवाचं. अशा वेळी मी काय केलं ना, एक टाइम ट्रॅव्हल म्हणून पर्याय निवडलेला आहे की जेणेकरून आजच्या काळातला एखादा युवक असं काही घडल त्याच्या आयुष्यामध्ये, असा काही टाइम ट्रॅव्हल घडेल आणि तो थेट त्या काळात जाईल आणि तिथं तो त्या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करत जाईल, कारण तो आहे कलियुगातला, गेलाय तो जुन्या काळामध्ये. हा, तर मग त्या दोन्हीही गोष्टी म्हणजे अगदी खंडोबा जरी आपण म्हणलं, त्यामुळे गंमत अशी होती ना की तुम्हाला ती गोष्ट आहे ना सहज समजते, कारण तो आत्ताच्या काळातलं प्रतिनिधित्व करणारा एक युवक त्या काळात गेलेला आहे जो तुमचं प्रतिनिधित्व करतोय आजच्या काळाचं. मग त्याचा कसा गोंधळ उडतो की यांनी असे कपडे का घातले किंवा मी कुठल्या काळात आलेले, हे असे का बोलतायत, हे जे आहे ना हे आत्ताच्या काळातल्या मुलांना पडणारे प्रश्न आहेत. त्यामुळं खूप सहज सोप्या पद्धतीने त्यांना ती गोष्ट कळत जाते आणि त्यांना आपले देव उमजत जातात. जसं खंडोबामध्ये केलेलं आहे तसंच अगदी हुबेहूब अंबालक्ष्मी या कादंबरीमध्ये केलेलं आहे. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत ना की कोल्हासूर राक्षस कोण होता किंवा अंबाबाई लक्ष्मी या कोण होत्या, तर त्या आपल्या वाचकांना ते खूप साध्या सोप्या पद्धतीने गोष्ट उलगडत जाते. त्यामुळं दोन फायदे होतात. एक तर तुम्हाला आपले जे पुराण ग्रंथ आहेत त्याचीही माहिती होत जाते, देवांचीही माहिती होते आणि छान गोष्ट कळते जी आत्ताच्या काळाला किंवा पिढीला उमजेल.